खानापूर तालुक्याच्या मध्यवर्ती भागातील जळगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून विसावलेल्या त्या टस्कर हत्तीला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे। वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शिमोगा येथून आणलेल्या प्रशिक्षित हत्तींच्या साहाय्याने गुरुवारी सकाळपासून त्या हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले। जळगाव ते मलप्रभा नदीकाठावरील अर्धा किलोमीटरपर्यंतच्या जंगलामध्ये सदर हत्ती विसावला होता। वन विभागाला ही माहिती मिळताच या ठिकाणी हत्तीला प्रथमतः गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले। यानंतर बेशुद्ध झालेल्या हत्तीच्या बाजूला हे प्रशिक्षित 4 हत्ती आणून त्या 4ही हत्तींना या एका हत्तीला बांधण्यात आले आणि बंदिस्त करून एका ट्रकमध्ये घालण्यात आले। रानटी हत्तीला जेरबंद केल्याची माहिती मिळताच खानापूर तालुक्यातील ग्रामस्थांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती। या कारवाईत खानापूरचे आरएफओ श्रीकांत पाटील, नंदगड विभागीय अधिकारी माधुरी दलवाई यांच्यासह वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते। नमस्कार। आज आमच्या खानापूर तालुक्यातील जळगे चापगाव या परिसरामध्ये एका जंगली हत्तीनं गेल्या महिनाभरापासून धुमाकूळ घातला होता। बरेचदा आमच्या शेतकऱ्यांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला, तर ते जंगली जनावर असल्या कारणानं पुन्हा त्याच ठिकाणी येऊन फार त्रास आमच्या शेतकऱ्यांना करत होता। याच्याबद्दल आमच्या खानापूर तालुक्याचे आमदार सन्माननीय विठ्ठलराव हलगेकर सरांनी बेंगळूर या ठिकाणी सीसीएफची भेट घेऊन त्याचा बंदोबस्त करण्याचं निवेदन सुद्धा ते दिलं होतं। त्याची दखल घेऊन फॉरेस्ट खात्यानं म्हैसूर या ठिकाणून 4 हत्ती आणून त्या हत्तीला आपल्या कब्जामध्ये करून अभयारण्यामध्ये सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याला पकडलं सुद्धा। त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यामध्ये फार समाधान व्यक्त होतंय आणि मी वैयक्तिक सुद्धा फॉरेस्ट खात्याचे डीएफओ असतील, एसीएफ असतील, फॉरेस्टर असतील, त्यांचा सर्व स्टाफ आणि सीसीएफ साहेब यांचा मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मी विनंती करतो की आमचा खानापूर तालुका हा जंगलमय असल्या कारणानं 9 हत्ती बाकी अजून इतर ठिकाणी सुद्धा हे हत्ती धुमाकूळ घालत आहे, त्यांचा सुद्धा या पद्धतीनं बंदोबस्त करून त्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा द्यावा अशी माझी खानापूर तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती।